ओबीसींच्या आरक्षणाकरता भाजप कटिबद्ध असल्याची ग्वाही सुद्धा फडणवीसांनी दिली आहे। भाजप नेत्यांच्या बैठकीत त्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही या भूमिकेसंदर्भात पुनरुच्चार केलाय। ओबीसींबाबत उद्धव ठाकरेंची ही भूमिका विरोधाची असल्याचा त्यांनी आरोप केलाय। शिवसेनेनं मंडल आयोगाला विरोध केला होता, त्यामुळेच भुजबळांनी शिवसेना सोडल्याचा दाखला फडणवीसांनी दिला। शरद पवार कधीही मराठा आरक्षणाच्या बाजूने नव्हते असा आरोप सुद्धा फडणवीसांचा आहे। आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला। शरद पवारांनी केला। इतिहास बघा, ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात, कारण त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते। ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले त्या काळामध्ये? कारण तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता आणि आता तुम्ही तोडवर करून सांगताय। भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट हे ओबीसी समाजाच्या सोबत आहे। काही झालं तरी ओबीसी समाजाच्या संदर्भात त्यांच्या आरक्षणावर संकट हे आम्ही येऊ देणार नाही, हे आमचं कमिटमेंट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।